व्हायरल जोलोफ चिकन राईस पहिल्यांदाच माझ्या इंडियन किचनमध्ये मी बनवला आणि इतका सुंदर झाला होता, टेस्टी झाला होता. सगळ्यांना घरात आवडला. नमस्कार मंडळी, मी प्रणिता जाधव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. आज मी माझ्या इंडियन किचनमध्ये बनवते चिकन जोलोफ राईस, जो आहे नायजेरियन राईस. आणि ही खूप व्हायरल रेसिपी आहे आणि मला खूप दिवसापासून ही रेसिपी माझ्या किचनमध्ये ट्राय करायची होती, म्हणून मी आज तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा राईस बनवायसाठी मी इथे पॅनमध्ये तेल घेतलंय. त्यात हे रेड बेल पेपर घ्यायचे, लाल शिमला मिरचीचे छान हे मोठ्या आकारात मी कापलेत. तसे सॉटे करायचे तेलात. त्यानंतर टाकायचे हे टमॅटो. मी 2 टमॅटो घेतले दिसे. त्यानंतर टाकते इथे 10-12 लसूण आणि एक मोठा कांदा. आणि ह्या शिजवून घेतलेल्या लाल मिरच्या छान थोडा वेळ रोस्ट करूया तेलामध्ये. थोडंसं मीठ टाकूया यात. थोडं मीठ टाकून घेतलं की टमॅटो थोडे सॉफ्ट होतात. आणि याला असं छान तेलावर परतून घ्यायचं. आता हे छान भाजलं गेलंय. ह्याला थंड होऊन देते आणि मिक्सरमध्ये हे वाटून घेऊया. ह्याची एक बारीक पेस्ट तयार करायची. आता मी हे थंड झाले, ह्याच्यात ट्रान्सफर करून घेते. आणि ब्लॅक पेपर 2 टीस्पून टाकलेत मी. त्यानंतर एक हाफ लेमन स्क्वीज करून टाकते. थोडंसं हनी. थोडे चिली फ्लेक्स. टर्मरिक पावडर. चिकन स्टॉकचं मला चिकन स्टॉकचे क्यूब्स नाही मिळाले, म्हणून मी हे दुपारी करी बनवली होती त्याचं जे पाणी होतं ते स्टॉक म्हणून वापरते. आता हे सगळं मी मिक्सरमध्ये ब्लेंड करून घेते. इथे मी ही प्युरी बनवून घेतली आहे याची. त्यातली थोडी प्युरी याच्यात टाकायची. याच्यामध्ये मी पॅनमध्ये तेल घेतलंय. थोडीशी प्युरी याच्यात टाकायची. आणि असं रोस्ट करायचं आणि हे चिकन पीसेस याच्यात टाकून द्यायचे. आता हे सगळे चिकन पीसेस मी यात टाकून घेतले. याला छान ही पेस्ट अशी लावून घ्यायची. हे थाई पीसेस आहेत चिकनचे, म्हणजे लवकर शिजतात. ह्याला कंपल्सरी थाई पीसेसच लागतात चिकनचे. तर अशा प्रकारे हे सगळं लावून घेतलं की याला झाकण लावून दोन्ही साईडनं शेकून घ्यायचं. या पॅनमध्ये खाली स्टिक व्हायला लागलं म्हणून मी हे चिकन यामध्ये ट्रान्सफर केलं. हा लोखंडी तवा आहे. या चिकनला असं क्रस्ट आलं पाहिजे, खाली क्रस्ट आलं आहे. तर इथलं हे चिकन झालंय. आता हे साईडला ठेवून देऊया. त्याच पॅनमध्ये आपल्याला राईस करायचं आहे, तर त्यात थोडं मी तेल ओतते. हे पूर्ण जे चिकटलं आहे ते ग्रेव्हीमध्ये उतरतं. त्यात एक तेजपान टाकते.
आणि हा एक मोठा साईजचा कांदा घेतलाय, त्यात हे थोडेसे लसूण चॉप करून टाकले, ते टाकायचे आणि ह्याला छान कांद्याला चांगलं रोस्ट करायचं. दोन टमॅटोची प्युरी टाकते ह्याच्यामध्ये. ॲक्च्युली हा राईस जो आहे तो चायनीज राईसपेक्षा थोडा डिफरंट आहे आणि याच्यामध्ये ऑरेगानो वगैरे हे मसाले जातात. पॅप्रिका पावडर जाते, पण पॅप्रिका पावडर इथे ऑप्शनल आहे. तुमच्याकडे असली तर टाका, नाहीतर इतकी काय आवश्यकता नाही आहे. आणि हा जो आपला मसाला आहे आपण बनवून घेतला होता तो टाकायचा आणि याला छान रोस्ट करायचं. थोडं मीठ टाकून घेते. आणि ह्याच्यात जातं 1 ग्लास पाणी. अजून टाकते मी. आपल्याला यात भात शिजवायचा आहे. ह्याला एक उकळ आली का याच्यामध्ये तांदूळ टाकून द्यायचे. ह्याला झाकण लावून ठेवते. आता पाण्याला उकळ आली आहे, ह्याच्यामध्ये हा राईस टाकून घेते. आता ह्याच्यामध्ये जेवढा राईस बसेल तेवढं आपण टाकून घेऊया. भात आपला कच्चा नाही राहिला पाहिजे. इथे मी 2 वाटी राईस टाकलाय. हा बासमती राईस आहे, तो या ग्रेव्हीमध्ये शिजवून घ्यायचा. ह्याला झाकण लावून ठेवूया आणि एक 10-15 मिनटं आपला राईस रेडी होईल. एक 15 मिनिटानंतर मी हे झाकण खोललंय आणि आपला इथं राईस ऑलमोस्ट डन आहे. हे फ्राईड चिकन ह्याच्यामध्ये असं टाकून घेते. थोडीशी कोथिंबीर याच्यावर स्प्रेड करते. आणि पुन्हा झाकण लावून ह्याला 2 मिनिटासाठी मी छोट्या आचेवर ठेवून देते. आता 2 मिनिटांनी आपला राईस झाला आहे आणि प्लेटिंग करते मी. रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. नेक्स्ट टाईम पुन्हा भेटू अशा वेगवेगळ्या रेसिपीजने. बाय बाय.